काय मित्रांनो, 2014 मध्ये आपण भाजप सरकारला निवडून दिलं आहे की नाही. भाजप सत्तेवर आलं आणि भाजपनं काय केलं त्यावेळेस की बुवा काँग्रेस खूप भ्रष्ट आहे असं पुऱ्या याच्यामध्ये हे केलं आणि सांगितलं बी. आणि त्यांच्या प्रत्येक भाषणाद्वारे की काँग्रेस किती भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मग आता काँग्रेस संघ जे मित्रपक्ष होते हे पण त्यांनी त्यांच्यावर पण भ्रष्टाचाराचे आरोप केले. आणि त्याच्यानंतर 2014ला की भाजपची सत्ता आली आहे की नाही. 2014 नंतर भाजपची सत्ता आली, भाजप सत्तेवर आलं. आणि काय होतं मित्रांनो की आता जर आपण परिस्थिती जर बघितली तर ज्यांच्यावर आरोप होते की कितीतरी हजार कोटीचे आरोप त्या मंत्री लोकांवर होते, तेच मंत्री आज भाजप सोबत आहे मित्रांनो. म्हणजे कोण खरं काय बोलतंय, कोण काय सांगतंय काही समजायला तयार नाही. म्हणजे एवढं आपल्याला त्या लोकांनी मूर्खात काढलं आणि आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आहे की नाही. आरोप त्यांनीच केले. गाडी भर आमच्याजवळ पूर्वे असं ते दाखवत होते आहे की नाही. गाडी भर जे पूर्वे होते ते कुठं गेले हे एक समजण्यासाठी की मित्रांनो की राजकारणामध्ये हे लोक काय करू शकतात आहे की नाही. राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे असं भरोसा ठेवसारखी कामं राहिली नाही. म्हणजे कोण काय बोलन याचा तर काही अंदाजच नाही. म्हणजे मग एवढे जर ते भ्रष्टाचारी होते, तुम्ही त्यांना ते जेलमध्ये घालणार होतात, मग नंतर तुम्हीच त्यांना तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन त्यांना मोठे मोठे मंत्रिपद दिले, त्यांच्यासोबत बसतात. म्हणजे काय, म्हणजे आपल्याला जनतेला पूर्ण मूर्खात काढून हे आज सत्तेवर आहे मित्रांनो. म्हणजे खरी ऍक्च्युली परिस्थिती आहे, त्याच्यात कोणाला राग यायसारखं नाही मित्रांनो. आपल्याला पक्ष कोणता आहे याच्यावर आपल्याला नाव नाही ठेवायचं, पण मग करतात काय आजकालचं राजकारण किती काय पद्धतीने चाललंय हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय, की सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपण बघतोय की किती पद्धतीने हे राजकारण किती खालच्या स्टेजला चालू आहे. म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले आज ते सोबत घेतले आणि ज्यांच्यावर आरोप होत होते ते पण यांच्या सोबत गेले, कारण त्यांना माहित होतं की बाबा जेलमध्ये जाण्यापेक्षा हे चांगलं आहे की नाही. यांच्यासोबत गेलेलं कधी चांगलं, त्यासाठी हे लोक त्यांच्यासोबत गेले. मग आता यांचं वाक्य होतं मोदी साहेबाचं की बुवा नाही खाऊंगा ना खाणे दूंगा. लेकिन आता जरा विचार केला तर खायचं तर बाजूला राहिलं मित्रांनो, कारण हेच लोक एवढे भ्रष्टाचारी त्यांच्यामध्ये आहे तर हे कितीतरी खाऊन त्यांना पण देऊ शकतात आहे का नाही. अशा ह्या गोष्टी मित्रांनो, फक्त आपल्याला उल्लू बनायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, बाकी काही नाही. सगळे सारखे. असं नाही की बाबा ह्यो लय चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणून आपण काय केलं की हे चांगले होते म्हणून आपण याला 2014ला सत्तेत बसवलं आणि त्याची आपली चूक झाली काय हे माझ्या मनाला वाटू राहिलं की बाबा हेच परत त्यांना घेऊन बसू राहिले. मग हेच मित्रांनो की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे.